नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 280 टन कचरा दररोज, पण प्रक्रिया अपुरीच. झूम प्रकल्पातील कचऱ्याचे डोंगर शहरासाठी धोक्याचे. शहरात कचरा उठावचा प्रश्न अजूनही संपलेला नाही. उपनगरात कचरा संकलन प्रभावीपणे होत नाही. मग हा कचरा मोकळ्या जागेवर रस्त्याच्या कडेला टाकला जातो. त्यातून दुर्गंधी, अस्वच्छता असे प्रश्न तयार होतात. जर महापालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया केली तर त्यातून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होईल. नागरिकांनीही ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देणे अपेक्षित आहे, मात्र तसे होत नाही. ई कचऱ्याचे संकलन हे आणखीन एक आव्हान प्रशासनासमोर आहे. शहरातील कचऱ्याचा प्रश्न पूर्णपणे संपलेला नाही. कचरा संकलन, वर्गीकरण आणि प्रक्रिया या सर्वच पातळ्यांवर प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करू शकलेलं नाही. त्यामुळे शहरातील काही भागात अस्वच्छता दिसून येते. महापालिकेकडे घंटागाड्यांची संख्या कमी आहे. काही भागात कचरा संकलन दैनंदिन होत नसल्याचे नागरिक सांगतात. मग नागरिक कचरा मोकळ्या जागेत टाकतात. हा कचराही काढला जात नाही. त्यामुळे उपनगरात कचरा उठाव प्रभावीपणे होत नाही. यासाठी गाड्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. नागरिकांकडूनही कचरा वर्गीकरणात हलगर्जीपणा केला जातो. ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात नाही. टिप्परमध्ये जरी ओला आणि सुका कचरा वेगळा केला तरी झूम प्रकल्पावर तो एकत्रच टाकला जातो. कचऱ्याचे वर्गीकरण ओला, सुका आणि प्लास्टिक असे नागरिकांनीच केलं पाहिजे. त्याचे निर्मूलनही त्याच पद्धतीने केलं पाहिजे. कसबा पावडा येथील झूम प्रकल्पावर कचऱ्याचे डोंगर उभे आहेत. या कचऱ्याला कॅम्पिंग करून तेथे उद्यान करण्याचे नियोजन आहे. याला बायोमायनिंग प्रोजेक्ट असं नाव दिलं आहे. मात्र यातील काहीच झालेलं नाही. पर्यायाने कचऱ्याचे ढीग तसेच आहेत. कचरा पेट घेतो त्या धुराचा त्रास नागरिकांना होतो. त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहेत. तेथे भटक्या कुत्र्यांचे प्रमाणही अधिक आहे. त्याची भीतीही परिसरातील नागरिकांना आहे. कचऱ्यापासून बायोगॅस बनवायचा आणि त्यातून वीज निर्मिती करायची, यासाठी महापालिकेने 50 टन कचरा मावेल अशा क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारला. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या गॅसची करायची काय? वीज निर्मिती होत नाही. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही. बरीच वर्ष हा प्रश्न तसाच आहे. रुग्णालयातील जैव वैद्यकीय कचरा संकलन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र आजही शहरातील काही भागात जैव वैद्यकीय कचरा मोकळ्या जागेत टाकल्याचं दिसून आलं. शहरातील सर्व रुग्णालयांनी या यंत्रणेच्याच माध्यमातून जैव वैद्यकीय कचरा निर्मूलनासाठी पाठवणं आवश्यक आहे. शहरातील प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाणही वाढलं आहे. त्यासाठी कंपन्यांनी आपल्या उत्पादनाची प्लास्टिक वेस्ट परत घेतली पाहिजे. त्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. ई वेस्ट, संगणकाचे पार्ट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे स्वतंत्रपणे संकलित करून ते शासन मान्य कंपन्यांना निर्मूलनासाठी दिली पाहिजेत. पण महापालिकेचे संकलन केंद्रच कोठेही सुरू नाही. निर्माण चौकातील एकटी संस्थेच्या प्रकल्पावर दररोज 150 किलो खत तयार होतं. पुईखडी येथील कचरा प्रकल्पावरही वर्गीकरण आणि खत निर्मिती चालते. झूम प्रकल्पावर 20 टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित आहे. यापासून वीज निर्मिती करण्याचेही उद्दिष्ट आहे. उपनगरात महापालिकेची कचरा संकलित करणारी घंटागाडी नियमित येते. मात्र याच्या वेळा निश्चित नाहीत. त्यामुळे ज्यांना त्यात कचरा देता येत नाही ते हा कचरा अन्यत्र टाकतात. महापालिकेने जर भूमिगत कोंडाळ्याची सुविधा दिली तर नागरिक त्यात कचरा टाकतील. हा कोंडाळा भूमिगत असल्याने दुर्गंधीही येणार नाही. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.